असं बोलतात की कालचक्र एक असा जाळ आहे ज्याच्यामध्ये जर काही कोणी फसेल तर त्याला बाहेर काढणं एकदम नामुमकिन असतं. झालं असं की कालगड नावाच्या गावामध्ये प्रत्येक वर्षी पृथ्वी आणि प्रकृतीच्या मूल्यांच्या सन्मानासाठी विशेष पूजाचा आयोजन केला जात होता. यावेळेस ही जिम्मेदारी मीराच्या कुटुंबाला दिली होती. पण तेव्हा मीराकडून एक अशी चूक होते ज्याने पूर्ण गाववाल्यांचा भविष्य बदलून जातो. या पंडितजी, पूजाची सगळी तयारी झाली आहे. काकीचं बोलणं ऐकून पंडितजी पूजेच्या मंडपात पोचतात. पण तिथे पोचतानाच ते क्रोधित होतात. हे काय होत आहे इथे? काय झालं पंडितजी? ही पूजा प्रकृतीच्या मूल्यांचे सन्मानाची आहे ना? मी जे तुम्हाला जुनी घडी दिली होती ती कुठे आहे? ती इथे का नाहीये? काय नाहीये? लवकरात लवकर ती घड्याळ शोधून काढा, कारण की जर ती घड्याळ वेळेवर नाही मिळाली आणि पूजा वेळेवर चालू नाही केली तर ह्याची सजा सगळ्यांना भोगावं लागणार. पंडितजीचं बोलणं ऐकून पूर्ण गावामध्ये भीतीचा माहोल बनला. त्याचमध्ये काकी, मीरा कुठं होतीस ग तू? आणि पहिला हे सांग, काल मी तुला प्रकृतीच्या मूल्याने जुडलेल्या सगळ्या वस्तू दिल्या होत्या सांभाळून ठेवण्यासाठी, आठवतंय? हो काकी. तर त्या गोष्टींमध्ये जी प्राचीन घडी होती ती कुठं गेली? ती इथे नाही आहे. त्याच्या विना ही पूजा असंभव आहे. सांग, ती घडी कुठं ठेवली आहेस तू? काकी, खरं तर मी... काय झालं? तू काही केलं तर नाही आहेस ना? काकी, ते घराच्या बाहेर निघताना मी खाली पडले आणि ती प्राचीन घडी माझ्या हातातून तुटून गेली. काय? तुटली? अरे देवा, या मुलीबरोबर मी काय करू? एक काम बरोबर होत नाही हिच्याकडून. नाही, चूक माझीच आहे. मला तुझ्या सगळ्या अपशकून मुलीवर भरोसाच करायला नको होता. तुला लाज वाटत नाही असं बोलताना? जेव्हा जन्माला आलीस तेव्हा आई बाबांना खाऊन गेलीस आणि आता काय पूर्ण गावाला घेऊन पुढणार आहेस? बस कर माया. प्रत्येक वेळा तिच्या आई वडिलांचं नाव घेऊन तिला त्रास द्यायची गरज नाहीये. हो हो, तुम्ही तर हिचीच वकालत करणार ना. पण आज जी हिने चूक केली आहे ना, त्याचा खामियाजा आपल्या सर्वांना भुगतावा लागेल. तेव्हा आकाश हिरव्या रंगामध्ये बदलायला लागला. चोहीकडून जोरदार हवा चालायला लागली आणि आकाशातून एक दूत खाली उतरला. प्रणाम प्रणाम गुरुजी. बोला, इथे कसं काय येणं झालं? यावंच लागलं गुरुजी. आजची ही पूजा प्रकृतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जाणली गेली आहे, पण तुम्ही सगळ्या लोकांनी याला खराब केलं, म्हणून आता तुम्ही सगळ्यांना याची सजा भेटणार. नाही नाही, हे बघा, चूक माझ्याकडून झाली आहे. माझ्यामुळे पूर्ण गाववाल्यांना सजा नका देऊ. नाही, तुम्ही सगळ्यांना हे भोगावं लागणार. आजपासून तुम्ही सगळे लोक काळाचे कालचक्रात बंदी राहणार. हीच तुमची शिक्षा आहे. का? काळाचा कालचक्र? आणि बघताच बघता सगळं काही बदललं. सगळेजण अचानक बेशुद्ध पडले आणि दुसऱ्या सकाळी जेव्हा सगळे उठले तेव्हा तर चमत्कारच झाला. सगळेजण जे झालेलं होतं ते विसरून गेले होते. पुन्हा तोच पूजेचा दिवस आला होता. लोक पूजेच्या तयारीसाठी लागले होते. मीरा आपल्या काकीची पूजामध्ये मदत करत होती. ती प्राचीन घडी पुन्हा तुटली. हे सगळं पहिला पण झालं होतं आणि हे सारखं सारखं होत होतं. सगळे गाववाले कालचक्रामध्ये फसलेले होते. पण तेव्हा एक दिवस, काकी, तुम्ही काळजी नका करू, मी या घडीला सांभाळून घेऊन येईल. पण अचानक माहित नाही का, मीराचं मन बसलं. तिला सारखं सारखं वाटत होतं की ती जे बोलत आहे ते पहिला पण बोललेली होती. तिला असं वाटत होतं की तिची आतली आवाज तिला काही बोलत आहे. हे सगळं काय होत आहे? असं का वाटत आहे की काही गडबड आहे? सगळं काय खोटं आहे? हे खरोखर नाही आहे. मला असं का वाटत आहे? मीराला समजलं होतं की ती फसलेली आहे, पण अफसोस ती काहीच नाही करू शकत. तेव्हा ती दरवाजाकडे तिचा पाय अडकला आणि ती घडी सकट खाली पडली आणि मीराच्या डोळ्यांच्या समोर तीच प्राचीन घडी पुन्हा तुटली. नाही! तिच्या समोरच घडीचे तुकडे पसरले आणि तेव्हा तिला सगळं काही आठवलं की पूर्ण गाव एकाच दिवसाच्या कालचक्रामध्ये फसलेलं आहे. मला आठवलं, मला सगळं काही आठवलं. माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. बिचारी मीरा
आपल्याच हातातून या झालेल्या चुकीसाठी स्वतःला कोसत होती. तिला काहीच समजत नव्हतं की आता काय करायचं. तेव्हा तिचं डोकं भारी व्हायला लागलं. आकाश पुन्हा हिरव्या रंगाचा झाला. मीरा घाबरलेली होती, पण तेव्हा तिला काहीतरी आठवलं. तुम्ही सगळ्यांना शिक्षा भोगावी लागणार. आजपासून तुम्ही सगळे लोक काळाचे कालचक्रात बंदी राहणार. हेच तुमची शिक्षा आहे. काय? कालचं कालचक्र? नाही नाही, असं नका करू. हे जे मी केलंय त्यामध्ये ह्या सगळ्यांची काहीच चूक नाहीये. निर्दोष लोकांना माझ्या चुकीची सजा देणं अन्याय होईल. कृपया आपली भविष्यवाणी पुन्हा परत घ्या आणि या सगळ्यांना मुक्त करा. दिलेला शब्द परत नाही घेता येत, पण जर तुम्हाला तुमच्या केल्यावर नक्कीच पस्तावा आहे आणि जर खरोखर तुला ह्या गावाला मुक्त करायचंय तर तुझ्याकडे एक मार्ग आहे. तुमच्या गावातला मंदिराच्या तैखानामध्ये एक ग्रंथालय आहे, जिथे कालचक्र नावाची एक पुस्तक ठेवली आहे. त्या पुस्तकमध्ये काही विशेष मंत्र आहेत. तुम्हाला फक्त ह्या तुटलेला घड्याळाचा रक्षा कवच करून त्याच्यात ठेवायचंय. त्या योग्य वेळेला हा मंत्र वापरायचा आहे. जेव्हा हे तुटलेली घडी आपल्या मूळ स्वरूपात येईल तर हे अख्खा गाव कालचक्राच्या शापातून मुक्त होणार. धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार. पण आता तुम्ही बोलला की भविष्यवाणी कोणत्या पण स्थितीमध्ये बदलत नाही, तर मी या गावाला कसं मुक्त करू शकेन? अगदी खरं बोलली. भविष्यवाणी बदलणार नाही, पण जर तुम्ही लोकांना आपल्या केल्यावर नक्कीच पस्तावा आहे, अंतर्मनातून गावातील लोकांना मुक्त करायचं असेल तर तुला तुझ्या आत्म्याशी लढावं लागणार. तुला स्वतः सत्यापासून जागृत करायचं असणार. ज्या दिवशी तुझं अंतर्मन तुला हे एहसास करून देणार जे आयुष्य तू भोगतीये हे सगळं खोटं आहे, आणि त्या दिवशी तुला हे सगळं आठवणार आणि तू आणि हे अख्खं गाव मुक्त होणार. आठवलं, मला आठवलं. मला मंदिर जावं लागेल. मीरा पळत पळत त्या घडीला घेऊन मंदिराच्या तैखाण्यामध्ये जाते, जिथे तिला कालचक्राची पुस्तक मिळते. मिळाली! ती पुस्तक घेऊन ती सरळ पूजेच्या मंडपात पोहोचते, जिथे ती बघते सगळे गाववाले, काका काकी आणि पंडितजी पूजेच्या तयारीमध्ये लागलेले आहेत. थांबा! सगळे गाववाले मीराला चकित होऊन बघत असतात, पण मीरा एक सेकंड पण वाया घालत नाही. ती त्या सगळ्यांना सगळं काही खरं सांगते. घडीचं तुटणं, दुधाचं श्राप, कालचक्राची पुस्तक आणि गाववाल्यांची मुक्ती. सगळ्यांचे होश उडतात. पण मीराला हे माहित होतं की मुहूर्तचा वेळ निघून जात आहे. ती पळत पळत मंडपाच्या मधोमधी जाते. ती रक्षा कवच तयार करते, घडीचे सगळे तुकडे त्यामध्ये ठेवते आणि मंत्रांचा जाप आरंभ करते. कालाय तस्मेन नमः, कालाय तस्मेन नमः, कालाय तस्मेन नमः. तेव्हाच अद्भुत घटना घडायला लागते. आकाश गाढ निळ्या रंगामध्ये बदलायला लागतो. हवा जोरदार होते आणि सगळे गाववाले बेशुद्ध पडतात. आकाशात दिवस आणि रात्रीचा एक गोल गोल फिरणारा चक्र दिसतो आणि शेवटी मीराचा मंत्र जसं संपतो, घडीचे सगळे तुकडे आपोआप जुळतात. मीरा सुद्धा बेशुद्ध होते, पण शेवटी मीराचं पवित्र मनच जिंकतं. काही वेळांनंतर गावातल्या जमिनीवर नवीन सूर्याचा प्रकाश पडतो आणि एका नवीन दिवसाबरोबर गावाला श्रापासून मुक्ती मिळते.